नमस्कार मंडळी, कसे आहात? मदतच असाल अशी आशा करते. मी नूतन चौगुले आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल. आज आमच्या सिडनी ट्रिपचा 7वा दिवस आहे. तर तुम्ही पहिल्या 6 दिवसांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, पटकन पाहून घ्या. माझ्या मागचं लोकेशन बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठं आहे. यस, आज मी आहे सिडनी या सिटीमध्ये आणि ह्याच लोकेशनला सिडनीचं हर्ट असं म्हणतात. आणि जे माझ्या मागच्या बाजूला दिसते ते आहे ओपेरा हाऊस. हे कधी काळी 7 आश्चर्यामधलं एक फेमस आश्चर्य होतं. 7 आश्चर्यांचं असं असतं की प्रत्येक वर्षी ते चेंज होतात. हे एक मॅनमेड आर्किटेक्चरचा नमुना आहे. जरी आपल्याला ते बाहेरून कमळाच्या फुलासारखं दिसत असेल तर ते नाही आहे. त्याच्या मागची थॉट प्रोसेस ही आहे की जेव्हा शिंपले एकमेकांवरती ठेवले जातात तेव्हा त्याची जी प्रतिकृती असते ती अशी दिसते. त्याचं हे आपण म्हणू शकतो की डिझाईन आहे. आणखीन बाकी सांगायचं झालं म्हटलं तर हा जो एरिया आहे हा प्रचंड हॅपनिंग आहे. आणि 30 माझ्या मागे जो ब्रिज बघू शकता तो सुद्धा इथला हार्बर ब्रिज म्हणतात त्याला. आणि 30 ज्या लाईट्स असतात किंवा फायरवर्क्स असतं ते इथं होतं. तर मी 30 बघण्यासाठी इथे येईन. कदाचित आजचा व्हिडिओ हा फायरवर्क्सच्या नंतर येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि फायरवर्क्सचा व्हिडिओ मिस करायचा नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर माझ्या मागे जी दिसते ती रॉयल प्रिन्सेस क्रूज आहे. आणि जे लोक 15 दिवस महिनाभर समुद्रमार्गातून वेगळ्या देशांना व्हिजिट करतात ते ह्याच्यामधून जातात. तर त्याच्या समोरची जी बोट आहे ती किती छोटी आहे, ती 100-200 माणसांना घेऊन जाते. तर थोडंसं व्हिडिओ पॉज करा आणि मला सांगा की ह्याच्यामध्ये किती रूम्स असतील. हे जे आहे हे आपण सिडनीचं हर्ट ऑफ सिडनी म्हणू शकतो. मागच्या बाजूला ज्या मोठ्या बिल्डिंग दिसतात त्या सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. आणि त्याच एरियाला इथे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणतात. आणि हेच स्ट्रक्चर बऱ्यापैकी ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या सिटींमध्ये बघायला मिळतं. सेंटरला भेटतात सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस. आणि त्याच्याच बाजूला बघू शकतो आपण 3 लेअरचा रस्ता असं म्हणू शकतो. वरून गाड्या जातात, खालून गाड्या जातात आणि मधून मेट्रो ट्रेन जातात. आणि हा जो परिसर आहे ह्याच्याच अपोजिटला समुद्राचं बॅकवॉटर आहे. आणि छोटे आयलंड म्हणू शकतो किंवा छोटे दुसरे टोक आहेत असं म्हणू शकतो. तर इथून त्या ह्या सगळ्या फेरीज चालतात तिथे जाण्यासाठी. आणि समोरच फेमस ब्रिज आहे आणि त्याच्यावरून जे चॉपर चाललंय ती इथल्या पूर्ण आपण म्हणू शकतो की सिडनीच्या ज्या किनाऱ्याची सफर घेऊ शकतो. आणि आम्ही जिथून चालतोय ते माझ्या उजव्या बाजूला मोठमोठे रेस्टॉरंट आहेत आणि चालणाऱ्या लोकांचा पाथ आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की म्हणजे आत्ता समजतं की सिडनीला हॅपनिंग का म्हणतात. कारण आम्ही मेलबर्नवाले नेहमीच बोरिंग मेलबर्नवाले आहोत. कारण इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि इतक्या हॅपनिंग. तसं मेलबर्न CBD हॅपनिंग आहे पण एवढे मोठे रस्ते किंवा काय असं हर्ट ऑफ मेलबर्नला नाही भेटत. आपण आता म्हणजे जात आहोत पाहण्यासाठी ते आहे ओपेरा हाऊस. ॲक्च्युली आपण त्याला ओपेरा हाऊस म्हणतो पण इथे लोक त्याला ओपेरा हाऊस म्हणतात.
आणि हे जे आहे हे ऑडिटोरियम आहे किंवा आपण त्याला थिएटर पण म्हणू शकतो. आणि ॲट अ टाईम जवळपास 2,500 लोक ह्या थिएटरमध्ये बसतात. आणि भारतीयांसाठी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं दिवाळी फंक्शन असतं तर दिवाळीचे लाईट्स किंवा इंडियाची जी थीम आहे ती थीम ह्या ओपेरा हाऊसवरती किंवा ओपेरा हाऊसवरती कंटिन्युअस सुरू असते दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये. आणि भारताबाहेर जिथे जिथे दिवाळीचे लाईट्स लावतात किंवा इंडियाबद्दलची काही माहिती सांगतात त्याच्यामध्ये सिडनी टॉपला असतं. आणि आपण आता जाणार आहोत आतमध्ये आणि आतमधून बघू की कसं आहे. तुम्ही इथे बघू शकता की साईडला असे बॅरिगेट्स वगैरे लावलेले आहेत आणि ह्याच्या मागच्या पायऱ्या वगैरे आहेत तिथे वरती जाऊ शकतो. पण जी आता हे जे सगळं बंद आहे हे न्यू इयरमुळे आहे. त्यामुळे आज माहीत नाही काय काय पाहायला मिळतं, पण आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करू. तर आपल्याला जे ओपेरा हाऊस आहे ते दिसताना फार खूप छोटं दिसतं, पण आतमध्ये एंट्री केल्यानंतर बऱ्याच गोष्टी इथे आहेत. रेस्टॉरंट आहे, बॉक्स ऑफिस आहे. आता आतमध्ये जाऊन आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. आणि एंट्रीला डिरेक्ट एंट्री नाही आहे, बॅग स्कॅन करून आतमध्ये सोडलं जातं. असे वाटते की इतकं हे मोठं आहे, कदाचित ओपेरा हाऊसवरतीच एक सेपरेट व्हिडिओ होईल. तर आतमध्ये एंट्री करून आल्यानंतर डाव्या बाजूला माझ्या मागच्या साईडला बघू शकता इकडे रेस्टॉरंट आहेत, तिकडे पण प्री बुकिंग लागतं. आणि उजव्या बाजूला 2-3 हॉल आहेत, कुठलेही परफॉर्मन्स तिथे होतात. आज तिथे सर्कस सुरू आहे त्याच्यामुळे इकडे प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला व्हिजिट करायचं असेल तेव्हा गायडेड टूर प्री बुक करून यावी लागते. आणि आज असं झालं की आता हा क्रिसमस ब्रेक आहे त्याच्यामुळे सगळ्या टूर फुल झालेल्या आहेत. तर आतमध्ये आम्हाला काहीच एक्सप्लोर करता नाही आलं, त्यामुळे इतक्या लांब आलं तर असं कसं जाईल. म्हणून आज एक म्हणू शकतो की ओपेरा हाऊसला प्रदक्षिणा घालेन आणि इथून पुढे आम्ही पुढच्या पॉईंटला जाईन. जसं विमानाने प्रवास करताना एअरपोर्टला सिक्युरिटी पासपोर्ट स्टॅम्पिंग वगैरे असतं, तर तसंच हे जे आहे हे जहाजाने जाणाऱ्या लोकांसाठीचं स्टेशन किंवा टर्मिनल म्हणू शकतो. तर हे आहेत ऑस्ट्रेलियाचे मूळचे म्हणजेच आदिवासी लोक, त्यांना इथे ॲबओरिजिन पीपल असे म्हणतात. इथे जमलेल्या सर्वांना त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून ते त्यांची संस्कृती, त्यांची वेशभूषा, ते कसे राहतात, त्यांची हत्यारं याचं सादरीकरण करत आहेत. हे झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेतलं. जर तुम्हालाही त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा, आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू.
सकाळपासून बऱ्याच ठिकाणांना भेट द्यायचं होतं, तर पायाला भिंगरी लावल्यासारखे आम्ही सिटीमध्ये गरागरा फिरत होतो आणि खूप थकल्यासारखं वाटलं. त्याच्यामुळे घड्याळात पाहिलं तर तेव्हा समजलं की जवळपास 10-1 किलोमीटरचा वॉक आज दिवसभरात केला आणि खूप थकल्यामुळे वाटलं की चला आता घरी परत जाऊ आणि आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला. आता संध्याकाळचे रात्रीचे म्हणू शकतो जवळपास 8:30 वाजले आहेत. तर थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचेन. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.